आढावा एवढ्यासाठीच घेतला की माननीय राजसाहेबांनी काही महिन्यापूर्वी ज्या समित्या स्थापन केल्या की प्रत्येक विधानसभेमध्ये की प्रत्येक पदाधिकाऱ्याचं त्यांचं असलेलं मत आणि त्याचं क्रॉस करून आम्ही केंद्रीय समितीने घेतलेलं मत हे एक होतं की नाही, त्यांच्यामध्ये शाखांमध्ये विधानसभेमध्ये काही वेगळ्या प्रकारचे वादिवाद आहेत की नाही, यासाठी म्हणून त्यांनी केंद्रीय समिती नेमल्या. त्याच्यामध्ये नेते आहेत, उपनेते आहेत, विभागाध्यक्ष आहेत आणि ते आपापल्या परिणाम आम्ही संपूर्ण मुंबई मुख्य हे करतोय, झाडून काढतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तुम्ही सगळीकडे गेला असाल, तुम्ही तुमच्या लोकांशी बातचीत सुद्धा केली असेल. कुठे ना कुठे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या गोष्टी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्यांच्याकडून काय तुम्हाला रिस्पॉन्स होतो? त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय का, जे तुम्ही मनसे अध्यक्षांना सांगितलं? आता यावेळेस तरी खूपसा मिळतो प्रतिसाद. म्हणजे जसं आम जनतेकडून महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी म्हणजे राजकीयदृष्ट्या. आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत म्हणजे कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण काय तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, तशा प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.